नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मार्केटमध्ये प्रत्येक महिन्याला नवनवीन फंड्स येत असतात. आता या फंड्सला NFO असं म्हटलं जातं, म्हणजेच न्यू फंड ऑफर. आता ह्या नवीन फंड्समध्ये कोणी इन्व्हेस्टमेंट करावी, किती इन्व्हेस्टमेंट करावी आणि खरंच यामध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली तर लाँग टर्ममध्ये आपल्याला त्यातून फायदा होतो का, या सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. पण व्हिडिओला स्टार्ट करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. सुरुवातीला आपण पाहूयात की प्रत्येक कंपनी मार्केटमध्ये दरवेळेस नवनवीन फंड्स का घेऊन येते. अगोदर तर त्यांचे फंड मार्केटमध्ये असतात, पण तरीसुद्धा नवीन फंड्स का येतात त्याचं कारण म्हणजे प्रत्येक फंड हाऊसेसला नवीन इन्व्हेस्टर्स हवे असतात आणि ह्या नवीन इन्व्हेस्टरला अट्रॅक्ट करण्यासाठी ते वेगवेगळ्या नावाचे फंड्स मार्केटमध्ये घेऊन येत असतात. यामध्ये प्रत्येक फंड हाऊसेसचे मार्केटमध्ये कॉमन फंड्स असतात, म्हणजे स्मॉल कॅप असतात, मिड कॅप असतात, लार्ज कॅप असतात, फ्लेक्झी कॅप असतात, मल्टी कॅप असतात, मल्टी असेट अलोकेशन फंड्स असतात. पण या व्यतिरिक्त जर नवीन फंड्स मार्केटमध्ये त्यांना घेऊन यायचं आहे तर ते वेगवेगळ्या नावाने घेऊन येतात, जसं की स्पेशल अपॉर्च्युनिटी फंड, मोमेंटम फंड, मॅन्युफॅक्चरिंग फंड, हेल्थ केअर फंड, टेक्नॉलॉजी फंड, डिजिटल इंडिया फंड. तर अशा वेगवेगळ्या नावांचे फंड मार्केटमध्ये ते घेऊन येत असतात आणि इन्व्हेस्टरला सांगतात की 10 रुपयाच्या NAV तुम्हाला त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची ऑफर ते देतात. तर हे असं का करतात, तर मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक फंड हाऊसेसला नवीन इन्व्हेस्टरची गरज असते. तर आता समजा त्यांच्या कॉम्पिटिटर एका XYZ कंपनीने एक मॅन्युफॅक्चरिंग फंड मार्केटमध्ये लॉन्च केला आणि ज्याच्यामध्ये खूप साऱ्या लोकांनी इन्व्हेस्टमेंट केलं. तर दुसऱ्या कंपनीला पण असं वाटतं ना की आपण पण त्या सेगमेंटमध्ये जावं आणि तिथे एखादा नवीन फंड लॉन्च करावा, जेणेकरून काही इन्व्हेस्टर्स त्यातले आपल्याकडे येतील किंवा नवीन इन्व्हेस्टर्स आपल्या फंड्समध्ये इन्व्हेस्ट करतील, जेणेकरून आपल्याला नवीन इन्व्हेस्टरचा डेटाबेस मिळेल किंवा नवीन इन्व्हेस्टर्स आपल्याला मिळतील, जे फक्त मॅन्युफॅक्चरिंगमध्येच पुढे जाऊन इन्व्हेस्ट करणार नाही तर दुसऱ्या फंड्समध्ये सुद्धा ते इन्व्हेस्ट करू शकतील. तर हा एक हेतू असतो नवीन फंड मार्केटमध्ये येण्याचा. जर तुम्ही बघितलं असाल तर प्रत्येक कंपनीचे सेम सेगमेंटमध्ये फंड असतातच असतात. जर नसतील तर फ्युचरमध्ये त्या कंपनीज नवीन फंड्स त्या टाईपच्या त्या सेगमेंटमधले घेऊन येतातच येतात. आता हे सेगमेंट म्हणजे हेल्थ केअर, IT, डिजिटल, फार्मा, IT सेक्टर, स्पेशल अपॉर्च्युनिटी फंड्स, सर्व्हिस सेक्टरशी रिलेटेड फंड, मोमेंटम फंड, त्यानंतर निफ्टी 50चा फंड, इंडेक्स फंड, असे एक ना एक वेगवेगळी नावं घेऊन हे फंड्स मार्केटमध्ये येतात. आता हे फंड काही वेगळ्या कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करत नाहीत, तर त्या सेक्टरमध्ये असलेल्या कंपनीजमध्येच इन्व्हेस्ट करतात. म्हणजे जर तुमची इन्व्हेस्टमेंट ऑलरेडी स्मॉल कॅपमध्ये, लार्ज कॅपमध्ये आणि मिड कॅपमध्ये असेल तर या टाईपच्या फंड्समध्ये असलेल्या कंपनीज बऱ्यापैकी या फंड्समध्ये सुद्धा असू शकतात. आता मी तुम्हाला काही डेटा दाखवतो ज्यामध्ये मार्केटमध्ये गेल्या काही महिन्यामध्ये काही नवीन फंड्स मार्केटमध्ये लॉन्च झालेले आहेत. त्यांची नावं मी तुम्हाला दाखवतो. मगाशी सांगितल्याप्रमाणे मार्केटमध्ये जे फंड्स येतात त्याला न्यू फंड ऑफर असं म्हटलं जातं. आता या न्यू फंड ऑफरमध्ये जे काही फंड्स मार्केटमध्ये येतात त्यांची नावं अशी असू शकतात. मी त्या फंड हाऊसेसची नावं इथे घेणार नाही, पण निफ्टी 500 फ्लेक्झी कॅप क्वालिटी इंडेक्स फंड, निफ्टी नेक्स्ट 50 ETF फंड, निफ्टी नेक्स्ट 50 इंडेक्स फंड, गोल्ड सिल्वर पॅसिव्ह, FOF म्हणजे फंड्स ऑफ फंड्स, मल्टी फॅक्टर पॅसिव्ह फंड्स ऑफ फंड्स, इंडिया निफ्टी इंडिया मॅन्युफॅक्चरिंग ETF, इंडिया निफ्टी इंडिया मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्स फंड, गोल्ड ETF, मिड कॅप फंड्स ऑफ फंड्स, मल्टी असेट फंड्स, मल्टी अलोकेशन फंड्स. तर ही काही नावं आहेत जी मार्केटमध्ये आत्ता काही रिसेंटली लॉन्च झालेले हे ते फंड्स आहेत, ज्याच्यामध्ये निफ्टी अल्फा फंड. ही फक्त नावं आहेत. काम त्यांचं तेच असतं की मार्केटमधनं तुमच्याकडनं पैसे घ्यायचे आणि स्टॉक मार्केटमध्ये त्या कंपनीजमध्ये इन्व्हेस्ट करायचे. आता हे फंड्स जसं मल्टी असेट फंड आहे, स्पेशल अपॉर्च्युनिटी 50 इंडेक्स फंड आहे, निफ्टी स्मॉल कॅप ETF फंड्स ऑफ फंड्स आहेत. आता हे सगळे फंड जेव्हा पण मार्केटमध्ये येतात तेव्हा ते आपल्याला ऑफर करतात 10 रुपयाची फंड ऑफर. म्हणजे कोणताही फंड मार्केटमध्ये जेव्हा लॉन्च होतो तेव्हा त्याचे NAV असतो 10 रुपये. 10 रुपयापेक्षा जास्त नाही किंवा 10 रुपयापेक्षा कमी नाही. 10 रुपयाला ते तुम्हाला ऑफर करतात. आता यामध्ये जर तुम्ही 10,000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट केली तर त्याच्या बदल्यात तुम्हाला मिळतात 1000 युनिट्स. हे 1000 युनिट्स तुम्हाला त्या बदल्यामध्ये मिळतात. म्हणजे जिथे जुने जे फंड्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत त्यांचा NAV असतो 45 रुपये, 50 रुपये, 100 रुपये, 200 रुपये, 250, 300, 500 असे हे फंड्स असतात जे जुने मार्केटमध्ये फंड आहेत ते. पण जर तुम्हाला कोणीतरी 10 रुपयाला फंड देतो आहे तर आपण काय विचार करतो, अरे 10 रुपये म्हणजे खूप कमी व्हॅल्यू आहे, तर आपण त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. आता या फंड्समध्ये जर आपण इन्व्हेस्टमेंट केली तर खरंच आपल्याला याचा फायदा होतो का ते मी तुम्हाला दाखवतो. तर आता दुसऱ्या शीटमध्ये जे फंड्स मार्केटमध्ये काही महिन्यांपूर्वी लॉन्च झाले होते
त्यांचे आता सध्याचे NAV मी तुम्हाला दाखवतो आणि त्यावरनं तुम्ही ठरवा की खरंच हे फंड्स उपयोगी आहेत का. तर मल्टी सेक्टर रोटेशन फंड नावाचा फंड मार्केटमध्ये काही महिन्यापूर्वी लॉन्च झालेला, त्याचा आत्ताचा NAV आहे ₹7.67. त्यानंतर ॲक्टिव्ह मुवमेंट फंड ₹8.65, बिझनेस सायकल फंड ₹8.80, स्पेशल अपॉर्च्युनिटी फंड ₹8.87, इंडिया बिझनेस सायकल फंड ₹9.09, मोमेंटम फंड आहे ₹9.15. इथे आहे स्पेशल अपॉर्च्युनिटी फंड. जसं मी मगाशी सांगितलं तुम्हाला, वेगवेगळ्या कंपनीज त्या सेगमेंटमधले फंड्स घेऊन येतात. तसा इथे एक फंड आहे स्पेशल अपॉर्च्युनिटी फंड, त्याचा NAV आहे ₹8.87. इथे सुद्धा वेगळा स्पेशल अपॉर्च्युनिटी फंड आहे, त्याचा NAV आहे ₹9.43. त्याच्यानंतर अजून खालीसुद्धा असू शकतात की जे त्या सेगमेंटमधले फंड आहेत. जसं इथे आहे मॅन्युफॅक्चरिंग फंड, त्या फंडची NAV आहे ₹9.62. दुसऱ्या कंपनीचा मॅन्युफॅक्चरिंग फंड आहे ज्याचा NAV आहे ₹9.63. त्यासंच कन्झम्पशन फंड आहे, मॅन्युफॅक्चरिंग फंड आहे, हेल्थ केअर फंड आहे, त्यानंतर PUC फंड आहे, त्यानंतर मल्टीकॅप फंड आहेत. तर असे हे फंड्स मार्केटमध्ये येत असतात. आता या NAV वरनं तुम्हाला समजत असेल की ₹10 जर मी त्या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो आहे, तर आता माझा इन्व्हेस्टमेंट ही ऑलमोस्ट निगेटिव्ह झालेली आहे. ऑलमोस्ट निगेटिव्ह का? कारण की मी जर ₹10 NAVमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो आहे आणि आता त्याचा NAV जर ₹7.67 असेल, तर याचा अर्थ मला प्रत्येक युनिट मागे ₹2.33 लॉस झाला. म्हणजे इनडायरेक्टली मला जवळपास 23% मायनसमध्ये मी चाललो आहे. माझे जे काही समजा मी ₹1,00,000 टाकले असतील तर त्याच्यामध्ये 23% म्हणजे जवळपास ₹23,000 माझे मायनस झालेले आहेत आणि आता त्याची व्हॅल्यू आहे ₹70,000. मग अशा टाईपच्या फंड्समध्ये आपण कोणतीही माहिती न घेता इन्व्हेस्टमेंट करणं खरंच बरोबर आहे का, हे तुम्ही विचार करा. आपण काय करतो, तर एखाद्या आमिषाला भुलतो की ₹10 तर NAV आहे, चला इन्व्हेस्टमेंट करूयात, ₹1,00,000 टाकूयात, ₹10,000 टाकूयात, ₹5,000 टाकूयात. पण हे ₹1,00,000, ₹10,000, ₹5,000 आपल्या मेहनतीचे आहेत. ते अशा कुठल्याही फंडमध्ये लालचने जाऊन त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू नका. कारण की आपल्याला माहिती आहे की हा ₹10 NAV पुढे जाऊन ₹100 होणारच आहे, नक्कीच होणार आहे. म्हणजे हे जे फंड आत्ता मायनसमध्ये आहेत, पुढे जाऊन याच्यामध्ये पण चांगला NAV मिळणार आहे. पण आता जो ₹7 NAV आहे, ₹8 NAV आहे, तो परत ₹10 होण्यासाठी म्हणजे तुमच्या लाईनवरती, तुमच्या ॲव्हरेजवरती येण्यासाठी जवळपास 1 वर्षाचा कालावधी लागू शकतो, 1.5 वर्षाचा कालावधी लागू शकतो. आणि म्हणजे हा 1 ते 1.5 वर्षाचा कालावधी जो आहे तो तुमच्यासाठी वाया जाणार आहे ना. काही त्याच्यामध्ये आउटपुट तर निघत नाही आहे. म्हणजे या 1 ते 1.5 वर्षामध्ये किंवा 2 वर्षामध्ये जर तुम्ही दुसऱ्या कोणत्या फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करताय, ॲटलिस्ट त्याने 2%, 4%, 5% जरी रिटर्न्स दिले तरी याचा अर्थ तुम्हाला काहीतरी व्हॅल्यू क्रिएट होते. पण इथे तर ती पण व्हॅल्यू क्रिएट होत नाही आणि आपल्याला त्या लाईनवरती येण्यासाठी मे बी वर्ष लागू शकतं, 1.5 वर्ष लागू शकतं, 2 वर्ष लागू शकतं. म्हणजे हे महत्त्वाची वर्ष जर वाया जाणार असतील तर अशा टाईपच्या फंड्समध्ये काय इन्व्हेस्टमेंट करावं. म्हणजे मी असं म्हणत नाही की कोणीच इन्व्हेस्टमेंट करू नये. ज्याचा ऑलरेडी पोर्टफोलिओ आहे, ज्याच्याकडे लार्ज कॅप आहे, मिड कॅप आहे, स्मॉल कॅप आहे, मल्टी कॅप टाईपचे फंड आहेत आणि बऱ्याच प्रकारची इन्व्हेस्टमेंट त्यांनी करून ठेवली आहे. जवळपास 10 लाखाचा पोर्टफोलिओ आहे, 5 लाखाचा पोर्टफोलिओ आहे किंवा ₹1,00,000 पोर्टफोलिओ त्याचा आहे. आणि त्याला आता असं वाटतं की खरंच सर मला आहे ना असं वाटतं की स्पेशल अपॉर्च्युनिटी फंड किंवा मोमेंटम फंडमध्ये पुढे जाऊन पैसे बनवू शकतात, तर मला इन्व्हेस्ट करायची इच्छा आहे, पण मी फक्त ₹5,000 किंवा ₹10,000 इन्व्हेस्टमेंट करू शकतो. तर अशा लोकांनी या टाईपच्या फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करावं, माझी काही हरकत नाही. पण मला स्पेशली माझं मत जर तुम्ही विचारलात तर मला असं वाटतं की कोणताही फंड मार्केटमध्ये जेव्हा येतो तेव्हा तो एक स्ट्रॅटेजी घेऊन येतो की तो कशा प्रकारची इन्व्हेस्टमेंट करणार आहे, कोणत्या स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट करणार आहे, स्टॉक सिलेक्शन करताना कोणती मेथड किंवा कोणतं लॉजिक लावणार आहे, या सगळ्या गोष्टी एक पहिल्या डिसाईड असतात आणि त्यानंतर त्या केलेल्या प्लॅनवरती तो फंड चालतो. निदान 6 महिने, वर्षभर त्या फंडला तिथे काम करू द्या आणि त्याच्यामध्ये तुम्ही रिटर्न्स बघा. फंड मार्केटमध्ये आत्ताही आहे, 10 वर्षानंतर सुद्धा असणार आहे. मग आत्ता लगेचच घाई का करायची त्या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची ना. थोडंसं थांबा, पहा ते फंड कोणत्या कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करत आहेत आणि त्यानंतर ठरवा. आता थोडंसं एक्झाम्पल मी तुम्हाला अजून डिटेलिंग सांगतो की गेल्या 2-4 दिवसामध्ये मार्केट जवळपास 1,500-2,000 पॉईंटने करेक्ट झालं आहे आणि याचा इम्पॅक्ट आपल्या NAVवरती पडतो. आता समजा माझा NAV इथे आहे ₹7 आणि हा जर NAV 1%ने वाढला, मी इथे कॅल्क्युलेट करतो 1%ने, 1% व्हॅल्यू खूप मोठी असते एखादा फंड वाढण्यासाठी. तर इंटू 1% असं जर मी कॅल्क्युलेट केलं तर ती व्हॅल्यू होते ₹0.08.
म्हणजेच तुम्हाला ₹7.67 हे 0.08 पैसे वाढणार, तेव्हा ₹7.74 होणार आणि असं करत 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 तो फंड ₹10 पोचणार. जर मला ₹1 होण्यासाठी किंवा ते ₹10 पोचण्यासाठी मला एवढा जर वेळ जाणार असेल आणि आपल्याला त्या फंडबद्दलच्या काहीही डिटेल्स जर माहिती नसतील तर आपण त्या फंड्समध्ये काय इन्व्हेस्टमेंट करावं, हे माझं सिम्पल लॉजिक आहे. आता जर तुम्हाला खरंच या फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं आहे ना, तर प्रत्येक वेळेस थांबणं हा एक सगळ्यात महत्त्वाचा आणि उत्तम पर्याय आहे की त्या फंडला 6 महिने वर्षभर पाहू द्या काय रिटर्न्स देतो आहे आणि मग त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा. आता फॉर एक्झाम्पल एखादा हा फंड आहे स्पेशल अपॉर्च्युनिटी फंड, जो इथे आपल्याला ₹8.87 दिसतो आहे आणि मला जेव्हा फंड मार्केटमध्ये येणार होता ना, तेव्हा मला असं वाटत होतं की ₹10 फंड आहे, मी घेतो. तर त्यावेळेस इन्व्हेस्टमेंट मी जर नाही केली, चान्स तर तुमचा आत्ता पण गेलेला नाही आहे ना, तुम्ही इन्व्हेस्टमेंट तर आत्ताही करू शकता, भले तो खाली आहे पण इथे तुम्हाला ₹8 मिळतो आहे, पुढे जाऊन तो ₹10 झाला तर याचा अर्थ तुम्हाला त्याच्यामध्ये ₹1.25 फायदा होणार आहे, ना की ₹1.25 लॉस होणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत की जेव्हा केव्हा मार्केटमध्ये एखादा फंड येतो ना, त्यावेळेस घाई करू नका की त्या फंडमध्ये लगेच जायचं आणि इन्व्हेस्टमेंट करायची. त्याला जरा परफॉर्म करू द्या, काय रिटर्न्स देतो आहे, कशा प्रकारची इन्व्हेस्टमेंट करतो आहे, कोणत्या कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो आहे आणि कोणत्या सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो आहे हे जाणून घ्या. हेच मला तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये सांगायचं होतं. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात मित्रांनो अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.